वादग्रस्त माजी ट्रेनी आयएस पूजा खेडकर विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। पूजा खेडकरच्या नियमबाह्य वर्तनाचा अहवाल सुहास दिवसेंनी राज्य सरकारला पाठवला होता आणि त्यानंतर तिथे सगळे प्रताप उघडकीस आले आणि तिच्यावर कारवाई पण करण्यात आली आहे। मात्र दरम्यानच्या काळात पूजा खेडकरने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, तर वाशिम पोलिसांकडून ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती। तर या तक्रारीत पूजा खेडकरने दिवसेंवर अनेक गंभीर आरोप केले, तर दिवसेंनी आपला छळ केल्याचा उल्लेखही पूजाने तक्रारीत केला। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, नेमकं काय? आपण जशी पार्श्वभूमी सांगितले त्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती आहे। कारण पूजा खेडकरने दिवसेंच्या विरोधामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तिने जी तक्रार केली होती त्यामध्ये तिचा छळ सुहास दिवसे यांनी केला होता असं तिनं म्हटलेलं आहे। अर्थात ती अगदी काही दिवसांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोबेशनमध्ये होती। दिवसे यांच्या म्हणण्यानुसार ती फार तर 3 किंवा 4 वेळेस त्यांची ती अनेक लोकांसोबत असताना भेट झालेली आहे। मात्र तिच्या संदर्भात जो अहवाल सुहास दिवसेंनी सरकारला दिला होता त्याचा सूड म्हणून किंवा त्या रागातून तिनं ही दिवसे यांच्या विरोधात तक्रार केली। मात्र आता स्वतः दिवसे हेच तिच्या विरोधामध्ये दावा दाखल करणार आहेत। जिल्हाधिकारी म्हणून असलेली त्यांची प्रतिमा ती डागाळली किंवा त्याला तडा गेल्याचं या तक्रारीमुळे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा दावा आता ते कोर्टात दाखल करणार आहे। निश्चित अरुण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।